नमस्कार, मी चेतन कोलकर। आज तुमचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची आपली नवीन रेसिपी असणार आहे चाउमीन। चाउमीन ही आपल्या पद्धतीने कशी बनवायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आणि बनवायची पद्धत ही कशी असणार आहे ती आपण सुरू करूया। हे आपण 3 ते 4 चाउमीनचे बंच घेतलेले आहेत। 1 चमच हळद घेतलेली आहे, 1 चमच मीठ घेतलेलं आहे, सोया सॉस घेतलेला आहे, टोमॅटो केचप घेतलेला आहे, हा रेड चिल्ली सॉस घेतलेला आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेलं आहे बारीक करून, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, शेजवान चटणी घेतलेली आहे, विनेगर घेतलेला आहे, कोबी कापून घेतलेला आहे, गाजर, शिमला मिरची आणि कांदे हे आपण कापून घेतलेले आहेत। तर आपली चाउमीनची प्रक्रिया आपण सुरुवात करत आहोत। सर्वात आधी आपण टोपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे उकळायला। हे आपले चाउमीन त्याच्यात सोडून घ्यायचं। चांगलं पाण्यात स्विमिंग पूल सारखं त्यांना स्विमिंग करून घ्यायची, त्यांची डुबाचं त्यांना चांगलं नरम असतोपर्यंत। वरचे आपल्याला हळद टाकायचे, मीठ टाकून घेतलं आपण थोडासा, याला झाकून ठेवायचं, थोडेसे हलवायचे पूर्ण। एक पल्ली आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे ना, याच्यावर झाकण देऊन घ्यायचं आहे लगेच। मी वरचा झाकण काढून घ्यायचं। हे बघू शकता तुम्ही, हे थोडेसे शिजलेले आहेत। याला पुरा नाही शिजवून घ्यायचं आहे, 80% शिजवून घ्यायचं आहे याला। आता ते तुम्ही सांगाल 80% म्हणजे कसं, आता ते तुम्हाला समजलं पाहिजे, जास्त पण नाही शिजवायचं आहे। आपल्या नूडल्स वेगळा आहे, मॅगी वेगळी आहे आणि चाउमीन वेगळं आहे। हे चाउमीन तुम्ही बाजारात भेटतात ते घेऊन यायचेत आणि मग ट्राय करायचं आहे। मॅगीवरती कोणी हा प्रयोग ट्राय करून बघू नका। तुम्ही आता बघू शकता, हे काढून दाखवतो तुम्हाला मी आता थोडासा। तुम्ही बघू शकता याला थोडासा शिजलेला आहे, 80% शिजवून घ्यायचं आहे। ठीक आहे, चांगली उकळून झालेली आहे याला। आता आपल्याला ही मॅगी नाही आहे, काय बोललेलं आहे तुम्हाला मी, ही चाउमीन, ही चाउमीन आपल्याला घालून घ्यायची आहे। आपल्याकडे बघा अशी एक चाळणी खाली टोप लावलेला आहे, त्याला आपल्याला चाउमीन सगळं याच्यात टाकायचं आहे, पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। ते बघू शकता तुम्ही। आता हे आपण चालणीन सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता थोडा वेळ ठेवायची, 1 ते 2 मिनिटं थोडीशी, तोपर्यंत आपला दुसरा त्याला फ्राय करायचा टोप रेडी करून ठेवतो। तेल आपला गरम झालेलं आहे, आवाज बघू शकता तुम्हाला, आवाज येतोय। आपला अद्रक टाकून घ्यायचा आहे, लसूण टाकून घ्यायचं आहे,
परतून घ्यायचं जरा. लगेच आपली मिरची टाकून घ्यायची आहे. साईडला चांगला घाटत राहायचं होतं त्याला. गॅस थोडी फास्टच ठेवायची आहे. आता आपला एक एक हे टाकून घ्यायचं आहे. कांदा टाकून घ्यायचा आहे सर्वात आधी. कांदा एका दुसऱ्या पडून जातं. मिरची पाहिजे माझ्याकडून. मला एक एक स्टेप बाय स्टेप दाखवतोय मी कसा. कांदा पहिले परतवून घ्यायचा आहे. कंटिन्युअसली त्याला शिजस तोपर्यंत त्याला चांगला हलवत राहायचं आहे. शिमला मिरची टाकून घ्यायची त्याच्यात लगेच. हे आपला कापलेला गाजर, चांगला परतवून घ्यायचा आहे तेलात. हे सगळे आपण जेवढ्या वस्तू टाकतो आपण, कांदा, गाजर, शिमला मिरची, हे आपल्याला 70 ते 80% थोडा शिजून घ्यायचे स्टार्टिंग. प्रत्येक जर तुम्ही चायनीजला तर जातच असाल, बघतच असाल, पण तशीच प्रक्रिया आहे. ते आपल्याला तिकडे नाही, आपल्या घरगुती पद्धतीने करतो आपण. लास्टला आपण कोबी टाकून घेणार आहे. याला सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. हे परतून घेताना त्याच्यावर आपला थोडासा मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. परत त्यांना सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. हे आपले चाऊमिन थोडेसे थंड झालेले आहेत, त्यातला सगळा पाणी निघलेलं आहे. त्यांना आपण आता याच्यात टाकून द्यायचं आहे. परत त्याच्या चांगल्या कुक सारखा एकदम मस्त त्याला घाटलून घ्यायचं आहे. सगळ्या आपल्या टाकलेल्या भाज्या बिज्या चांगल्या पद्धतीने हे सगळ्या भाज्या चाऊमिन मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला हे सोया सॉस टाकून घ्यायचं आहे. चिल्ली सॉस टाकून घ्यायचं आहे. टोमॅटो केचप, शेजवान चटणी, ही शेजवान चटणी टाकून घ्यायची. परत यांना चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपला नीट चांगला 4 ते 5 मिनिटं चांगलं यांना शिजवून घ्यायचं आहे. आपण पहिलेच त्यांना 80% 70% सगळं शिजवून घेतलेलं होतं. हे 4-5 मिनिटांनी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
आपला यो आता चाऊमिन रेडी झालेला आहे खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आपले चाऊमिन रेडी झालेले आहेत खाण्यासाठी. तर हे चाऊमिन मी सोप्या पद्धतीने कसे बनवले हे तुम्हाला दाखवलेले आहेत आणि वापरायचे जे काय साहित्य आहेत ते पण तुम्हाला दाखवलेले आहेत. साधी सोपी प्रक्रिया आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला घरी बनवल्यावरती कशी लागली हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.